शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून धमकी दिली आहे। त्यावरून मोठा वादंग निर्माण झालाय। संजय गायकवाडांविरोधात कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे। मात्र त्यावरती पोलिसांनी अजून कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाहीये। दिवंगत लेखक गोविंद पानसरे यांच्या 38 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून शिवीगाळ केली होती। आता आज शिवाजी कोण होता या पुस्तकातील निवडक प्रकरणांचं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मृतीस्थळी जाहीर वाचन केलं जाणार आहे। अत्यंत अश्लील भाषेमध्ये म्हणजे एखादा आमदार अशी घाणेरडी भाषा वापरूच कसा शकतोय आणि अशा लोकांना आपण निवडून देतोय। ते मला आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देत होते। त्याच्यानंतर ते मला तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो अशा पद्धतीनं सुद्धा धमक्या देत होते। तरीसुद्धा मी त्यांना वारंवार हे सांगत होतो की तुम्ही पुस्तक वाचा, पण त्यांना तो पर्याय नकोसा होता, कारण की त्यांना वाचनाची सवय अजिबात नसणार आहे। आणि यावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी संजय गायकवाडांना सल्ला दिलाय, तर विजय वडेट्टीवारांनी थेट इशाराच दिलाय। आमदार गायकवाडांना माझी विनंती, आपण आता ह्या अशा कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाऊ नये। याच्यामध्ये पूर्वी काही सगळे त्या बाबतीत निकाल झालेले पूर्वीच। त्याला त्या प्रकाशकाला सरकारने प्रोटेक्शन दिलं पाहिजे बिलकुल, आणि त्या आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे। संजीव आहे ना, संजीव, त्याला संजय काय नाव, संजय गायकवाड, संजीवला जर त्या प्रकाशकाला हात लावला तर संजीवला गंजू करून सोडू, हे लक्षात ठेवा त्यांनी संजयने।